नमस्कार, वेलकम टू सी अँड विकीज ब्लॅकविंग इव्हेंट्स अँड डेकोरेशन. आज शतावरी रिसॉर्ट कणकुंबीला मॅरेज प्रपोजलचं डेकोरेशन आहे, तर त्याची तयारी आम्ही करत आहे. सामानाची जमवाजमव करते वेळी परी मला बोलली की कोल्ड फायर सुद्धा घ्या, तेव्हा कोल्ड फायर सुद्धा घेत आहे. कस्टमरने सांगितले नाही, पण इनकेस त्यांना हवे असतील तर आम्ही ॲड करू. कस्टमरने जो फोटो सिलेक्ट केलेले त्याप्रमाणे त्यामध्ये विल यू मॅरी मी निऑन लाईटमध्ये होतं, पण ते आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही ते ॲक्रेलिकमध्ये बनवून घेतलं व त्याबद्दल कस्टमरना सुद्धा सांगितलं, त्यांनीसुद्धा ओके बोलले. तर मग ते पण मी पेपर वगैरे काढून घेतलं. ते नाही ते आम्हीच केलं. डिझाईन मला परीने सजेस्ट केलं की असं बनवूया म्हणून. कस्टमरची डेकोरेशनसोबत फ्लॉवर बुकेची सुद्धा रिक्वायरमेंट होती, तर ते पण आम्ही अरेंज केलो. त्यानंतर मेटल फ्रेम्स ज्या होत्या त्या आपण गाडीमध्ये घालून घेतल्या. परीसुद्धा रेडी झाली आणि आम्ही आता निघालो ऑर्डर कंप्लीट केलेला. इकडे पोचण्यासाठी साधारण 1 तासच्या आसपास वेळ लागतो, 1 तास 15 मिनिट असं. तर चला आपण भेटूया तिकडे. तर आम्ही 3ला निघालेलो, साधारण 4 सव्वा 4च्या आसपास पोचलो. इथे उजव्या बाजूला मेन रोडपासून आतमध्ये कच्चा रस्ता गेलेला, तिथून आम्ही आत गेलो. तिथे बोर्ड दिसला शतावरी. तिथून पुढे गेलं की आम्हाला मोठं गेट लागलं. गेटमधून आत गेलं की राईट साईडला रिसेप्शन होतं. बाप्पांची मूर्ती आहे तिथे ठेवलेली आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो. रिसेप्शनवाल्या दादाने आम्हाला सांगितलं की रेस्टॉरंटला जसं जावं, त्याप्रमाणे आम्ही गेलो. तर आम्हाला तिथे जाताना मध्ये बैलगाडी, घोडागाडी, ओल्ड विलेज कॉटेज पाहायला मिळाले. तर इथं आपण पोचलो शतावरी रिसॉर्टला. सामान वगैरे घेऊन जाण्यासाठी तिथे बॅक साईडहून रस्ता आहे, त्या रस्त्याने आम्ही पाठीमागे आत गेलो. सामान उतरून घेतलं आणि डेकोरेशनच्या तयारीला लागलो. पटापट सगळं सामान अरेंज करून घेतलं. परीने सुद्धा खूप मदत केली. दोघं मिळून आम्ही डेकोरेशन करतो. परीने बलून्सना बलून शायनिंग स्प्रे लावण्यास सुरुवात केली. बलून शायनिंग स्प्रेने बलून्स थोडे शाईन तशीच राहते. सेटअप रेडी झालेला आहे आणि आता कोल्ड फायर सुद्धा अरेंज केलेले आहेत. लवकरच कस्टमर येत आहेत आणि कोल्ड फायरची ॲक्च्युअल रिमोट विसरून आलेलो, त्यामुळे दुसरा रिमोट होता पण बॅटरी नव्हती. तर 9 वोल्ट सेल घालून ही बॅटरी अरेंज करून आता असं करून उडवावं लागणार आहे. लेट्स वेट फॉर कस्टमर यायच्या आधी आम्ही फुल ब्लॅकआउट केलेलं. कस्टमर आल्यावरून लाईट्स चालू केले. त्यांना डेकोरेशन खूप आवडलं. इव्हेंट झालं त्यानंतर आम्ही डेकोरेशन काढण्यास पटकन सुरुवात केली, कारण की खूप थंडी आहे इथे. आता सर्व डेकोरेशन पण काढून झालेलं आहे आणि आता जाण्याची तयारी चालू आहे. मॅडम बघा कसे केस ठीक करत आहेत. तर आम्हाला सस्ता भेटलेला आहे. बाय बाय करून पळून गेला. पुढे आम्ही जेवणासाठी एका छोट्या हॉटेलमध्ये थांबलो. दिसायला जरी छोटं असलं तरी इथे जेवण खूप मस्त मिळतं. खूप लोक येत राहतात तिथे. आम्ही 2 चिकन थाली सर्व केलं. दादाने लगेच चिकन थाली नंबर आणि आम्ही पाणी बॉटल घेण्यासाठी सांगितलं. काकाने त्याला थंडी होता. आपल्या कडकडीच्या थंडीमध्ये थंड पाणी नको रे बाप्पा. तर आपलं जेवण झालेलं आहे. हाय पेनी. हाय. काय केली बाय, काय केली? काय कचरा सगळा केला? दोघांना फिरायला सोडलं. जावा तिकडे. हाय हाय, जावा जावा तिकडे फिरायला जावा आता.
टाटा बाय बाय. असा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे. पुन्हा उद्या भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. सिया अँड विकीज ब्लॅक विंग इव्हेंट्स अँड डेकोरेशन.